आज सकाळी ब्रेकफास्टला मिसळ आहे. आपल्या नाशिकसारखी नाही आहे पण आहे. इट्स ओके ओके. तुला एक सांगू तरी बंद आहे. गाडी सुंदर असं बीच दिसतंय मला. पिवळं पाणी का दिसतंय मला? पिवळं पाणी आपलं निळं पाणी का दिसतंय? निळं आहे का? स्वच्छ आहे का? पाणी स्वच्छ आहे. नाही, याचा अर्थ बीच स्वच्छ आहे. असू शकतो. हे लोक काही इथे येण्यासाठी उभे आहे का? मी जेव्हा सांगतो आहे की इथे थांबायचं आहे का आता 2 सेकंड थांबून घ्या. का जायचं आहे जेवायला? येत मग फोटो सेशन बघ ना. उतरून घ्या, बघून घ्या. गाडी खूप उतारायला लावू नका. गाडी ह्या साईडला लावूनच बेटर राहील. तिथे पुढे जागा पुढे पण मी नाही उतरणार. कोकणला का यावे तर याच्यासाठी. प्रचंड ऊन आहे पण ही हवा इतकी छान चालू आहे. पाण्याला बघून खूप छान वाटतंय. पाणी बघितल्यावर मला तर खूपच आवडतं. त्यातल्या त्यात इतका सुंदर, खूप सुंदर आहे निसर्ग. चला मॅडम. येतो चल. असं नाही करत. इतना भी आसान नहीं है भाई. झालं 100 प्रयत्नानंतर ना ते फुटतं तसं नाही, फुटता येईल तर प्रेस करायला लागतं. अवघड कस्तुरी. आपली गाडी आणि आपण चाललो आहे फिश खायला. आज समीर हॉटेल बंद आहे. तुम्हाला काळं दिसतोय का मी? समीर हॉटेल आज बंद आहे तर आम्ही बघू दुसरीकडे कुठेतरी खायला जाऊ. And basically this is the view I crave for. आरे वारे तर अजून यायचं बाकी. टेम्परेचर कमीच आहे. हो या इथंच आरे वारेचा स्पॉट आला आहे आणि आम्ही सगळे कॅमेरा घेऊन रेडी आहे आणि आला आहे स्पॉट. वारा लागतो वारा. And 1 and 2 and 3 and go. नाश्ता वगैरे.
असा फेमस केला आहे त्या स्वप्नील जोशीने तो आरे वारेचा टर्न, की आमच्या घरात पण फक्त त्या व्हिडिओ काढायला ह्या मॅडम उठल्या होत्या, जागे होत्या आणि आता परत झोपून गेले. जरा थोडं फेस दाखवा जरा मॅडमांचं. ओ हो 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 ओ हो 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 जेवण झालेलं आहे पण ते रील, पण ते व्हिडिओ इम्पॉर्टंट होती ना आपण, आहे की नाही? निसर्ग मी डोळ्यात पण घेतला आणि मोबाईल मध्ये पण कॅप्चर केलं. आणि आता तो निसर्ग ती मेमोराईज करणार आहे. हा आम्ही रत्नदुर्ग किल्ल्यावर आलो आहे आणि इथे एक मंदिर आहे, झेंडा आहे. काय आहे ते सगळं? इथून छान दिसतंय, इथून काळ येते. ओ यू आर सो राईट कस्तुरी. मी शूट केलं का नाही तेव्हा तिकडं? कुठे गेली कस्तुरी? तर आम्ही रत्नदुर्ग किल्ल्याला आलो आहे आणि किल्ल्यावर असंच तर काही नाही आहे, पण देवी भगवती मातेचं मंदिर आहे. मंदिरामध्ये मी शूट करत नाही, थोडेफार क्लिप्स टाकतो, पण बाकी हवा चालू आहे, गरम पण होतं आहे, सो सगळं मिक्स्ड क्लायमेट इथे. इथून आम्ही ते खाली काय छत्रपतींचं खाली मूर्ती आहे, तर तिथेही आम्ही जाणार आहे. तिथलेही स्निपेट दाखवतो. सो लेट्स गो. रत्नदुर्ग शिवसृष्टी तो तिकडे आहे रत्नदुर्ग आणि आम्ही आलो इथे शिवसृष्टीला. काय लिहिलंय हे पॉज करून वाचेल मी, आत्ता व्हिडिओ पुरतं फक्त बघून घेतो. तरी फोटो काढ. पूर्ण गड पद्मदुर्ग. मम्मी रिटर्न गेली का? खादेरी. आपल्याला फक्त सिंधुदुर्ग आणि हेच माहिती, पण किती होते किल्ले बघ. तर मम्मी हेच बोलली की हे असं बांधताय हे तर खूप छान, की असं बांधलंच पाहिजे, पण जे ओरिजिनल गड किल्ले आहेत ते पण जर असे केले तर ते आणखी सुंदर दिसतील. रायगड जिल्ह्यात सह्याद्री पर्वत रांगाच समुद्रपट्टीपासून आपण चप्पल काढलेली आहे आणि आपण जवळ जातोय. किती सुंदर, खूप सुंदर, अति सुंदर.
हा नक्कीच सिंधुदुर्ग असेल. ह्या पुतळ्यासमोर इन्फॉर्मेशन पार्टीची गरज नाही, कधी असणार पण नाही, कधी लागणार पण नाही. मुघलांच्या छातडीवर भगवा फडकवणारे आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. कान्होजी आंग्रे. सिंधुदुर्ग जंजिरा आहे. जंजिरा इथं असून काय फायदा. तानाजी मालुसरे. तिकडं वरती जंजीर आहे. प्रश्न असा पडला की जंजिरा तर टेक्निकली इथे यांच्या याच्यात नव्हती ना, मग आली होती का नंतर? महाराष्ट्राची शान आहे ना ती. महाराष्ट्रात आहे ना पण सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राचा असू शकतं. मला आणखी एक प्रश्न पडला, मलाच विचार. बघू ना मग, की बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कान्होजी आंग्रे, नंतर मग हिरोजी फर्जद, नंतर मग खूप होते असे, बहिर्जी नाईक असो, या सगळ्यांनी एकत्र कधी कोणती एक मोहीम केली का? असं नव्हतंच ना, प्रत्येकाचं काम वेगवेगळं होतं. आणि पण बहिर्जी नायकांनी आधी माहिती काढायची किल्ला जिंकण्यासाठी. बहिर्जी नाईक सोड, बाकीचे एकत्र का जातील? तुझ्या प्रांतातला असेल तर तू तिकडे प्रमुख राहशील ना. एकाच वेळी सगळे मार्शल एकाच ठिकाणी जात नाही लढायला. पॉइंट तर आहे. नाही पण असं आपल्या भागात आपला त्यांचा दरारा, त्यांच्या पाठीमागे उभं राहणारं सैन्य त्या भागात जास्त असेल, तिथला तो निवडत असतील ना मोठा. आरमार दल ते फक्त मूवीजमध्ये होतं, एव्हेंजर्स असेंबल असं. इसके बहुत अलग अलग काम रहते हैं. तेव्हा आणि यांचा काळ पण वेगळा प्रवासाची असेल. साधनं नाही, काही नाही. इतक्या लांब तो माणूस येतेत काय होईल. पण मग आणि असं थोडी की एकाच ठिकाणी धोका असेल म्हणून सगळीकडे सगळीकडे थांबावंच लागत ना. असेल. नेमून का दिले होते. अच्छा असं आहे का? चल दुसरी 12 बंदूक सुधार. आधीच्या काळात असे घर बनवणं सगळ्यात सोपी गोष्ट होती आणि आत्ता अवघड गोष्ट आहे. आधीच्या काळात असे घर बनवणं सोपी गोष्ट होती, आत्ता असेच घर बनवायला अवघड आहे. कारण एवढी जमीन कोण देईल तुम्हाला. चला कुठं एक्झिट. चलो गाईज, आम्ही आरेवारे बीचला चाललो आहे आता. हॅलो गाईज, फायनली आपण आलो आहे आरेवारे बीच. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. टाइम ओव्हर. दे मोबाईल. थांबा. हां पाणी. नेक्स्ट. अशा प्रकारे सनसेट झाला आहे आणि सुंदर असं आभाळ आपल्याला दिसतंय. मम्मी पप्पा कस्तुरी हे व्हिडिओ काढताय आणि माझ्या चेहऱ्यावर पण सुंदर अशी लाईट आलेली आहे. आरेवारे बीच इज डन आणि आपण
उद्या दुसरे स्पॉट एक्सप्लोर करू. कोकण खूप सुंदर आहे आणि ना एक गेट अवे किंवा 3-4 दिवसांची शॉर्ट ट्रिप केली की शांत आणि छान वाटतं. 2 दिवस झाले आहे, आणखी 2 दिवस आपण काय करू, कोणत्या बीचवर जाऊ, एक्सप्लोर करत राहू. लेट्स गो. बाय.